नाशिकमध्ये काय स्थिती आहे, तयारी कशी आहे, सागर वैद्य सांगतोय। नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला आता काही क्षणामध्ये सुरुवात होणार आहे। जे प्रश्न सगळ्या राज्याच्या मनात आहे त्याची उत्तरही काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळायला सुरुवात होईल। मनसे नाशिकचा महापालिकेचा आपला गड अबाधित राखतं का की किंगमेकरच्या भूमिकेमध्ये मनसे येणार? शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळतं की त्यांना इतर पक्षांवर अवलंबून राहावं लागतं? या महापालिकेच्या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या निकालामधून मिळतील। दुसरीकडे जिल्हा परिषदेमध्ये गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रवादीची अबाधितपणे सत्ता पाहायला मिळाली आहे। भुजबळांच्या अनुपस्थितीमध्ये राष्ट्रवादी आपला हा गड अबाधित राखतो का? आणि इतकंच नाही तर 2 विद्यमान खासदार, 3 आमदार याच्या व्यतिरिक्त जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, 40 आजी माजी आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे कुटुंबीय जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहे। या सगळ्यांच्या राजकीय वारसदारांना मतदार नेमका काय कौल देतात या सगळ्यांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। निश्चितच काही वेळामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक। तर नाशिकची तयारी पूर्ण झालेली आहे।